विक्टिमचे वकील आहेत. ज्या प्रकारे आपण बघितलं की निकालामध्ये पूर्णपणे निर्दोष सुटका झालेली आहे. तर बेनिफिट ऑफ डाउट गिवन टू द अक्यूज, बेनिफिट ऑफ डाउट देके छोड़ा उनको, कुछ क्लियर एक्विटल नहीं है. हम जजमेंट एग्जामिन करेंगे, देन वी विल सी क्या करना है. पण आज ज्या प्रकारे निर्दोष म्हणून सुटका केली त्याला चॅलेंज देणार आहात तुम्ही? वी विल चॅलेंज, स्टेट विल ऑल्सो चॅलेंज, वी विल रिक्वेस्ट स्टेट टू चॅलेंज. पण त्यामध्ये एटीएस आणि एनआयने जो तपास केला त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सबळ पुरावे नाहीत, पंचनामांमध्ये त्रुटी आहेत. यही तो हुआ कोर्ट में ना. अगर पुरावे मुकम्मल होते तो सजा हो जाती. तुमचं म्हणणं की एजन्सीने योग्य प्रकारे तपास? इसमें तो एजेंसी का ही रोल है, विक्टिम का तो कोई रोल नहीं है. विक्टिम ने तो अपना एविडेंस दिया. विक्टिम की वजह से तो ऐसा नहीं हुआ कि वो एक्विट हो गए. एक्विट तो एजेंसी फेल हुआ ना एस्टेब्लिश करने में. उनके खिलाफ में एविडेंस नहीं ला पाई एजेंसी. पाच आरोपी फरार, सात हे आरोपी आहेत. आरोपी जो है पांच, जो भी पांच नहीं है, जो भी अब्सकॉन्डिंग अक्यूज है, कोर्ट ने बोला उनके खिलाफ में इन्वेस्टिगेशन करो और फिर एक चार्जशीट फाइल करो. पण आता तुम्हाला वाटतं हे साथी निर्दोष होते कारण सबळ पुरावे मिळाले नाही? बेनिफिट ऑफ डाउट हैज बीन गिवन बाय द कोर्ट. आई कांट कमेंट दैट. इनोसेंट थे नहीं थे, कोर्ट हैज एक्विटेड देम ऑन द काउंट ऑफ बेनिफिट ऑफ डाउट, नॉट क्लियर एक्विटल. सर्वोच्च न्यायालयात तुम्ही? वी विल गो ऑन बिहाफ ऑफ द विक्टिम, अपील फाइल करेंगे हाईकोर्ट में. त्यामुळे हे होते रहीम, हे विक्टिमचे वकील होते. त्यांनी सांगितलं की संशयाच्या भोवऱ्यात हे सगळं प्रकरण होतं आणि त्यामध्ये आता सध्या जरी कुठलीही भाष्य या निकालावर करणार नसले तरी त्यांचं असं म्हणणं आहे. कॅमेरामन अरविंद वारकेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. तर आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. कर्नल प्रसाद पुरोहित यांना निर्दोष सिद्ध करण्यात आलेला आहे. त्यासोबत रमेश उपाध्याय यांना देखील निर्दोष सिद्ध करण्यात आलेला आहे. अजय राहिरकर यांची देखील निर्दोष सुटका झालेली आहे. सुधाकर द्विवेदी निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. सुधाकर चतुर्वेदी यांची देखील निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. समीर कुलकर्णी यांची देखील निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या सातही आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. 20,000चं वैयक्तिक हमीपत्र त्यांच्याकडून भरून घेण्यात आलेलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आणि त्यामध्ये या सातही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आलेला आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. 2008 मध्ये हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर अनेक हाय प्रोफाईल नावं यामध्ये जोडली गेली होती. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरती आरडीएक्स पुरवल्याचा आरोप होता, पण त्याला देखील सबळ पुरावे नसल्याचं कोर्टाने नमूद केलंय. सुधाकर चतुर्वेदी हे देखील निर्दोष असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. तर समीर कुलकर्णी यांची देखील निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 17 वर्षांनंतर आमचा पुनर्जन्म झाला अशी प्रतिक्रिया समीर कुलकर्णी यांनी दिलेली आहे. आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूया. सह्याद्री अतिथीगृहावरती आता